विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाज विज्ञान या विषयातील इतिहासाचा परिचय या पाठाचं अध्ययन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. या पाठातून आपल्याला इतिहासाची परिकल्पना म्हणजेच इतिहासाची व्याख्या समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर इतिहासाचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. इतिहास लिहिताना आधारांचं महत्त्व काय आहे ते सुद्धा या पाठातून आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर भारताच्या इतिहासासाठी योगदान दिलेल्या काही युरोपियनांचे स्मरण या पाठातून आपल्याला करायचं आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत इतिहास म्हणजे काय. तर या ठिकाणी एक छोटीशी व्याख्या दिलेली आहे. इतिहास म्हणजे काय? पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगतपणे सांगणे म्हणजेच इतिहास होय. बघा, एक साधी सोपी या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. इतिहास म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून की ज्या काही पूर्वी घटना घडलेल्या आहेत त्या घटना क्रमबद्ध व सुसंगतपणे सांगता आल्या पाहिजेत. इतिहास हा मनुष्य चालत आलेल्या मार्गाचा परिचय करून देतो. त्याबरोबरच मानवाच्या मार्गातील सफलतेचे आणि विफलतेचे वर्णन करतो. म्हणजेच इतिहासात किंवा ज्या आपल्या काही चुका झालेल्या आहेत त्या किंवा आपण जे काही यश मिळवलेलं आहे त्याविषयीची माहिती आपल्याला इतिहासामार्फत कळत असते. इतिहासाचं विवरण करताना काळ, स्थळ आणि व्यक्ती या संदर्भात सत्यता आणि स्पष्टता असते. म्हणजेच त्या घटना कधी घडल्या, केव्हा घडल्या, कोठे घडल्या किंवा कोणाकडून घडल्या गेल्या या संबंधीची स्पष्ट अशी माहिती असते. आणि जर ही माहिती स्पष्ट नसेल तर ती काय होते? कथा होऊन जाते. म्हणजेच कथा आणि इतिहास यामध्ये फरक आहे. हाच फरक या ठिकाणी तुम्हाला 2 वाक्यामध्ये दिलेला आहे. पहिलं वाक्य बघा, एकेकाळी एका गावात एक राजा राहत होता. त्याने एक युद्ध केले, असं पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, पूर्व 261 मध्ये पाटलीपुत्र येथे राज्य करत असलेल्या अशोक राजाने कलिंगचे युद्ध केले. तर या 2 वाक्यामध्ये बघा, पहिल्या वाक्यामध्ये स्थळ, काळ त्याचबरोबर व्यक्ती या संदर्भात कोणतीही माहिती किंवा स्पष्टता नाही आहे. पण दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र स्थळ आहे, काळ दिलेला आहे, त्याचबरोबर व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा स्पष्टता दिलेली आहे. म्हणूनच इतिहास आणि कथा यामध्ये हा महत्त्वाचा असा फरक आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत इतिहासाची आवश्यकता काय आहे. तर इतिहास का महत्त्वाचा आहे? समजा तुम्ही एकदा आगीच्या ज्वालांना स्पर्श केला आहात तर काय होईल? नक्कीच तुम्हाला भाजेल. यालाच आपण काय म्हणतो? अनुभव म्हणतो. पण पुन्हा एकदा आपण आगीच्या ज्वालांना स्पर्श कराल का? नाही, कारण त्यापासून होणाऱ्या त्रासाची स्पष्ट कल्पना आपल्याला आलेली असते. यालाच आपण काय म्हणतो? आठवण अथवा स्मरणशक्ती असे म्हणतो. म्हणजेच इतिहासात आपण एखादी गोष्ट केली आणि त्यापासून आपल्याला जर त्रास झालेला असेल तर ती गोष्ट आपण पुन्हा करत नाही. याचाच अर्थ काय? स्मरणशक्ती म्हणजेच दुसरं तिसरं काय नसून हा एक इतिहासच आहे. मानवाच्या प्रगतीला स्मरणशक्ती खूप आवश्यक आहे. कोणत्याही समाजाला अथवा देशाला असावी लागणारी स्मरणशक्ती हाच इतिहास होय. मानवाला स्मरणशक्तीशिवाय एक समाज, राज्य, देश एवढेच काय संपूर्ण जगालाच इतिहासच स्मरणशक्ती झाला आहे. इतिहास आपल्याला आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकीच्या आणि चांगल्या निर्णयापासून अनुभवलेल्या सुखदुःखांची व अडचणींची कल्पना देतो. याचाच अर्थ काय? जर आपल्या पूर्वजांनी काही चुकीची पावलं उचललेली असतील किंवा काही चुकीचे निर्णय घेतलेले असतील तर त्यापासून होणारे दुष्परिणाम याची आपल्याला कल्पना येते आणि तसे निर्णय किंवा त्या चुका आपण परत भविष्यामध्ये किंवा वर्तमानामध्ये करत नाही. म्हणूनच मानवाच्या प्रगतीसाठी इतिहास हा खूप महत्त्वाचा आहे. इतिहासातील आपल्या पूर्वजांची तत्त्वदर्शने, विचारधारा ही पुढच्या पिढीला एक आदर्श दीपस्तंभ होऊ शकतो. त्यांचे शौर्य, पराक्रम आणि त्याग, बलिदान नंतरच्या पिढ्यांना स्फूर्ती देत राहतो. आणि म्हणूनच इतिहास हा खूप महत्त्वाचा असा भाग आपल्या मानवी जीवनाचा आहे. इतक्या या अमूल्य इतिहासाची रचना कशी करावी
हे जगाला सर्वप्रथम ग्रीक देशाच्या हेरोडोटस यांनी दाखवून दिले आणि म्हणूनच त्यांना इतिहासाचे पितामह असे म्हणतात. या ठिकाणी तुम्ही हे चित्र पाहू शकता की इतिहासाचे पितामह हेरोडोटस हे आहेत आणि त्यांनीच सर्वप्रथम जगाला इतिहासाचं महत्त्व किंवा इतिहासाची रचना कशी करावी याबाबत दाखवून दिलेलं आहे किंवा याबाबतची माहिती दिलेली आहे. तर आता आपण वळूयात पुढील घटकाकडे. तर इतिहासाचे आधार याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. इतिहास लिहिणाऱ्यांना इतिहासकार असे म्हणतात आणि हे इतिहासकार इतिहास लिहित असताना इतिहास सत्य आणि स्पष्टपणे सांगण्यासाठी साक्षी, पुरावे किंवा आधार यांचा वापर करीत असतात. त्यामुळेच आधाराशिवाय इतिहास नाही असे आपण म्हणू शकतो. तर असे हे आधार, इतिहासाचे आधार कोणकोणते आहेत? तर 2 प्रकारचे मुख्यत्वे याचे 2 प्रकार पडतात. एक साहित्यिक आधार आणि 2 पुरातत्व आधार. तर साहित्यिक आधारामध्ये इतिहासाच्या पार्श्वभूमीवर साहित्य म्हणजे लिखित अथवा एकाच्या तोंडून दुसऱ्याच्याकडे प्रसार झालेल्या दंतकथा होय. यामध्ये 2 प्रकार आहेत. एक लिखित साहित्य आणि 2 मौखिक साहित्य. लिखित साहित्यामध्ये पुन्हा त्याचे 2 भाग आपण करू शकतो. ते म्हणजेच देशी साहित्य आणि विदेशी साहित्य. तर या लिखित साहित्यामध्ये विविध ग्रंथ जसे की रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांचा किंवा लिखित साहित्यांचा समावेश करता येईल. त्याचबरोबर मौखिक साहित्यामध्ये लोकगीते, कथा, लावणी, वृत्तांत यांचा समावेश होतो. लिखित साहित्यांची रचना सुशिक्षितांनी केली तर मौखिक साहित्य हे निरक्षरांनी निर्माण केले. आता आपण दुसऱ्या प्रकारचा जो आधार आहे म्हणजेच पुरातत्व आधार याविषयी माहिती घेणार आहोत. तर प्राचीन मानवाने निर्माण केलेल्या आणि वापरलेल्या भौतिक वस्तूंचे अवशेष हेच पुरातत्व आधार होत. यामध्ये जमिनीत गाडलेले अवशेष उत्खनन करून बाहेर काढले जातात. यामध्ये मडक्यांचे तुकडे, नाणी, शिलालेख, स्मारक अशा अवशेषांचा समावेश होतो. म्हणजेच पुरातत्व आधार हे सुद्धा इतिहास लिहिण्यासाठी किंवा इतिहासाची स्पष्टता, सत्यता सांगण्यासाठी खूप असे महत्त्वाचा एक आधार म्हणून ओळखला जातो. तर यामध्ये विविध प्रकारचे स्मारके असतील किंवा विविध प्रकारची इतिहासातील वेगवेगळ्या राजघराण्यातील नाणी असतील किंवा त्यांनी तयार केलेले शिलालेख असतील, तर या सर्व गोष्टींचा समावेश या पुरातत्व आधार या दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला करता येईल. यानंतर आपण युरोपियनांनी केलेला भारताचा परिचय या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर भारतीयांना इतिहास हा पुराण आणि परंपरांचा वृत्तांत म्हणजे ज्या काही त्यांच्या चालीरीती होत्या किंवा परंपरा होत्या यांच्या रूपानेच परिचित होता. परंतु हे युरोपियनांनी लिहिलेल्या इतिहासाच्या नमुन्यापेक्षा वेगळा होता. 16व्या शतकाच्या नंतर भारतात आलेल्या युरोपियनांमध्ये काही जेसूट पाद्री होते. जेसूट म्हणजे काय? तर एक जिझस संघाच्या अनुयायी म्हणजेच जेसूट हे इग्नेशियस लॉयला यांनी पॅरिस येथे इसवी सन 1534 साली कॅथॉलिक जिझस संघ स्थापन केला आणि हा संघ पुरुष कॅथॉलिक पंथाच्या धर्मियांचा गट होता. या संघाच्या अनुयायांनाच जेसूट असे म्हणत असत. तर त्यांनी भारताच्या जनजीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी व्यवस्थित असे अध्ययन हाती घेतले. त्यामध्ये आग्रा येथे स्थायिक झालेल्या हेनरिच रॉथ यांनी 350 वर्षापूर्वी संस्कृत व्याकरणाचे प्रप्रथम लॅटिन भाषेमध्ये रूपांतर केले. एका शतकानंतर फादर कार्डॅक्स यांनी संस्कृत आणि युरोपियन भाषांमध्ये संबंध असल्याचे सर्वप्रथम ओळखले आणि याच वेळेला ब्रिटिशांना भारतातील बंगालमध्ये दिवाणी हक्क मिळाला. त्यामुळे ब्रिटिश अधिकारी भारतीयाबरोबर व्यवहार करण्यासाठी त्यांचा इतिहास, चालीरीती, श्रद्धा आणि कायदे समजून घेण्यास पुढे आले. काही राज्यकर्ते भारतीयांच्या साहित्य आणि संस्कृतीकडे आकर्षित झाले आणि याचाच परिणाम म्हणून मनुस्मृती, भगवद्गीता इत्यादी अभिजात साहित्य जे होतं त्या अभिजात साहित्यांचा इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आलं. आता या भारतीय शास्त्राच्या अभ्यासासाठी
महत्त्वाचे पाऊल उचलणारे ब्रिटिश अधिकारी म्हणजेच सर विल्यम्स जोन्स. त्यांनी बंगालच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना इसवी सन 1784 दी एशियाटिक सोसायटी नावाची संस्था कलकत्ता येथे स्थापन केली. तर ते बहुभाषिक पंडित होते. त्यांना खूप साऱ्या वेगवेगळ्या भाषा त्यांना ज्ञात होत्या आणि त्यांनी गीतगोविंद, मानवधर्मशास्त्र तसेच कालिदासाचे शाकुंतल इत्यादी रचनांचे संस्कृतमधून इंग्रजीमध्ये अनुवाद केला. आणखी एक प्रमुख पौरात्यवादी तसेच भारतीय शास्त्रज्ञ म्हणजेच मॅक्स मुल्लर होय. ते जर्मन देशाचे असून देखील त्यांनी सिक्रेट बुक ऑफ द ईस्ट नावाने 50 ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिले. स्कॉटलंडचे इतिहासकार जेम्स मिल यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाच्या 6 ग्रंथांचा भारताचा इतिहास लिहिला. परंतु मॅक्स मुल्लर किंवा जेम्स मिल हे कधीही भारतात आले नाहीत. आबे डुबास नावाचे फ्रेंच मिशनरी श्रीरंगपट्टणजवळील गजांग येथे वास्तव्यास होते. स्थानिक संस्कृती आचरण करून ते संन्यासासारखे राहत होते, त्यामुळे त्यांना लोक महास्वामीजी असे म्हणत असत. त्यांनी हिंदू मॅनर्स, कस्टम्स अँड सेरेमनीज नावाच्या साहित्यकृतींची रचना केली. यामध्ये त्यांनी भारतीयांच्या आचारविचार, सणवार, वर्णाश्रम व्यवस्था इत्यादी संबंधीचे लेखन केले आहे. आणि 24 वर्षाच्या वास्तव्यानंतर ते फ्रान्सला परत गेले. याशिवाय या विल्यम जोन्स, मॅक्स मुल्लर, आबे डुबास यांच्याशिवाय अशा अनेक शास्त्रज्ञांनी भारताविषयी भारतीय चरित्राच्या विविध चढउतारांचा परिचय करून दिलेला आहे. त्यामध्ये फ्रान्सचे बुकनान कर्नल, विल्क्स, मॅकेंजी, बी.एल. राईस, प्लीट इत्यादी युरोपियन, कर्नाटकाच्या चारित्र्य रचनेस अमूल्य असे शिलालेख, हकीकत, निवेदने, हस्तलिखिते, बखरी इत्यादींचा संग्रह करण्यामध्ये आणि समकालीन घटनांच्या नोंदी ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. अशा रीतीने भारतीयांचा नवीन नमुन्यातील चरित्र पाहण्यास, नवीन इतिहास पाहण्यास, त्यांची रचना करण्याचा क्रम शिकवण्यास युरोपियन सफल झाले आणि म्हणूनच त्यांचं योगदान भारतीय इतिहासामध्ये खूप असं महत्त्वाचं समजलं जातं. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेसनच्या किंवा व्हिडिओ पाठाच्या माध्यमातून इतिहासाची परिकल्पना, त्याचबरोबर इतिहासाचं महत्त्व जाणून घेतलेलं आहे. इतिहासाचे आधार कोणकोणते आहेत, त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचंही अवलोकन आपण केलेलं आहे. त्याचबरोबर भारताच्या इतिहासासाठी योगदान दिलेल्या काही युरोपियनांचे स्मरण या पाठातून आपण केलेलं आहे. आता यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच खाली तुम्हाला एक एक्सरसाइज किंवा स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय तुम्ही स्वतः सोडवायचा आहे आणि जर तुम्ही तो सोडवू शकलात तर असं आपल्याला असं आपण निष्कर्ष काढू शकतो की हा पाठ तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने अवलोकन केलेला आहात, त्याचं चांगल्या पद्धतीने अध्ययन केलेलं आहात असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.